नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तुम्ही पाहताय बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा 10 जूनचा रिव्ह्यू. आजच्या भागामध्ये आपण पाहतोय की पहाट झालेली असते. धन्या गडबडीने अंघोळीसाठी जात असतो. राजा म्हणतो, अरे कुठे चाललायस तू? धन्या म्हणतो, अंघोळीला चालतोय. राजा म्हणतो, अरे थांब, त्यांची अंघोळ झाल्याशिवाय कुणीही जायचं नाही, चल जा तिकडं. धन्या म्हणतो, अरे असं कसं करतोस तू? अरे थांब ना, अंघोळ करतो. मग राजा म्हणतो, नाही नाही, अजिबात नाही, जाऊ देणार नाही. मग धन्या त्याला फसवतो, अरे वहिनी. आणि मग राजा तिकडे बघत असतो, तेवढ्यात धन्या आतमध्ये जातो. धन्या आतमध्ये डोळा चुकून त्याचा गेल्यामुळे राजा इकडे परत त्याला ओरडायला लागतो, अरे धन्या बाहेर ये, बाहेर ये, मी तुला सांगतोय ना बाहेर ये म्हणून. अरे तुला सांगतोय ना मी, आगाऊपणा करू नकोस म्हणून. तेवढ्यात त्याचा फोन वाजायला लागतो. मग राजा फोन उचलतो. तो फोन राजा घेऊन आलेल्या गाडी मालकाची ती गाडी असते. ती गाडी नेण्यासाठी ते त्या माणसाने पाठवलेले असतात. राजा मग त्यांना गाडीची किल्ली देतो आणि ते गाडी घेऊन जातात. पुढचा सीन हॉस्पिटलमधला घेतलेला आहे. ते महेश खूप टेन्शनमध्ये असतो. विवान आलेला असतो. विवान सहानुभूती दाखवण्याचे नाटक करत महेश जवळ येतो आणि महेशला म्हणतो, महेश, अंकल कसे आहेत? सॉरी, मी तुला आणि अंकलना काल फार बोललो. मला खूप त्रास झाला अरे त्याचा. म्हणून मी तुमच्या घरी आलो होतो. पण घरी गेल्यानंतर कळलं की अंकलला इथे डॉक्टर हॉस्पिटलमध्ये आणलंय. आणि मी काल रात्रीच येणार होतो, पण तो दुखण्याचं नाटक करतो. म्हणून असं थोडंसं ॲक्शन करतो. महेश म्हणतो, हां, थोडंसं टेन्शन आहेच. पण तुला काय झालंय? विवान म्हणतो, तुमच्या फॅमिलीशी रिलेशन जोडल्याचे परिणाम. महेश म्हणतो, म्हणजे? विवान म्हणतो, सॉरी महेश, मला तसं म्हणायचं नव्हतं अरे. आय एम रिअली सॉरी. आणि तू आता टेन्शनमध्येस, तू याचा विचार करू नकोस आता. महेश त्याला म्हणतो, अरे काय झालंय सांग ना विवान. पुढे मग विवानला काल दांगड्यांच्या घरी झालेला सर्व कार्यक्रम आठवायला लागतो आणि तो अस्वस्थ होतो थोडासा. पुढे तो महेशला खरं काही सांगत नाही, उलटी अवनी विरुद्ध भडकवत असतो. ते आपण पुढच्या सीनमध्ये बघू. पुढे मग इकडे पाल्याचा सीन घेतलेला आहे. पाल्या इकडे दार लोटत असतो आणि सुलू आत्या सकाळ सकाळी दारामध्ये ओटाने ब्रश करत असते, म्हणजे दात घासत असते आणि ती पाल्याला चिडवायला लागते. अरेरेरेरा! म्हटलं धोंड्याच्या घरात सून आली, पण धोंड्याच्या पोरांच्या नशिबातली झाडलोट काही संपली नाही बरं. तुला त्या पुढे येऊन म्हणते, ए पाल्या, नाही तेव्हा तुला लय राग येतो नाही का? नाक फेंदारून, डोळे वतारून, राग राग करून बघून राहतो. आता काय? सुरुवातीला लक्ष देत नसतो, पण नंतर म्हणतो आता काय? मग पुढे सुलत्या म्हणते, एवढी वाजत गाजत सून आणली, ठीक आहे, शोभेची भावली म्हणून घरात ठेवली काय रे? सगळी झाडलोट तुलाच करावी लागते ना रे. धुणं भांडी, झाडलोट, कपडे लत्त सगळं काही तुम्हालाच करावं लागतंय की रे. काय कामाची ती सून? असं सुलू आत्या बळबळच पाल्याला चिडवत असते. पण पाल्या म्हणतो, तुला आहे ना सुलू आत्या, सगळं चांगलं चाललेलं काही बघवतच नसतं. चांगल्या गोष्टीत खोट कशी काढायचं हे तुझ्याकडून शिकावं. तुझ्या सवयी अजागळ आहेतच, पण तुझे विचार त्याहून अधिक अजागळ आहेत. पुढे म्हणतो, काय ग, तू तुझ्या मोठ्या भावाकडनं काय शिकली नाही काय ग? रक्षणा म्हणते, तो पेतड, तो काय मला शिकवणार? आल्या म्हणतो, हां, आमचा बाप पेताड आहे ते आम्हाला माहितीच आहे. तू काय आम्हाला नवीन सांगती? तर ते असते ना, तुझा कान धरून त्यांनी 4 गोष्टी तुला नवीन शिकवल्या असत्या. पण आता मी तुला 4 गोष्टी शिकवतो, त्या नीट कान देऊन ऐक. तुला ते म्हणते, ओ तर. पाल्या म्हणतो, घरात आलेली सून नुसती फक्त काही धुणं-भांडी करण्यासाठी आलेली नसते. त्याच आमच्या पेताड बापानं आम्हाला हे शिकवले, की घरची सून ही घरची लक्ष्मी असते. तिचा मान ठेवायचा असतो. तिच्या डोळ्यात पाणी येऊ द्यायचं नसतं. घरात माप ओलांडून आलेल्या बाईचा आशीर्वाद घ्यायचा असतो. कळलं का आत्या? चल, कळलं असेल का तुला? तुला काय कळणारच नाही म्हणा. चल निघ आता. आपलं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याचं पाहावं वाकून, हे वाईट आहे बरं का आत्या. एवढं जरी का तुला कळालं ना, तर पुरे आहे, असं म्हणतो आणि तो झाडूने तिच्या अंगावर तिथला कचरा असतो तो उधळून लावतो. त्यावर सुलू आत्या फारच चिडते आणि मग पाल्या त्याच्या कामाला लागतो. इकडे सुलू आत्या परत मनातच म्हणायला लागते, घरात बाई आली म्हणून माच करते काय? लक्षात ठेवा. या सुलक्षणाचा साप खोटा होणार नाही. आलेली सून तुमच्या घरात कधीच टिकणार नाही. म्या टिकूच देणार नाही. तुम्ही आणि तो तुमचा पेताड बाप कसा बो 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 कराल बघाच. तो वाईट साईड बोलून सुलू आतमध्ये जाते. परे इकडे राजाचा सीन घेतलेला आहे. धन्या आतमध्ये अंघोळीसाठी गेलेला असतो. राजा त्याला बोलवत असतो. इकडे अंघोळीसाठी अवनी बाहेर येत असते. पाल्या तिथेच बोलत असतो. फार संशयात बोलत असतो, त्यामुळे अवनी घाबरलेली असते. त्या म्हणत असतो, ए टरमाळ्या, एवढी जास्त ढील नाही ना द्यायची. तर नीट नाही आवळलं ना तर लय आवाज करतं ते. घट्ट आवळून टाक, घट्ट.
कोणी घाबरते आणि ती म्हणते, "हे काय आहे?" त्यापुढे फोनवर बोलत असतं, "हे बघ, पाना घे पाना." जास्त आवाज केला ना, दे डायरेक्ट दरीत ढकलून. आणि तो एकदम मागे वळतो, तर तिथे अवनी असते. अवनीला सांगायला लागतो, "वहिनी ते गॅरेजचं फक्त सर्व्हिसिंग करायचं आहे ना ते गाडीचं." ते गाडीचं बोलते, "तुम्ही नका टेन्शन घेऊ. ते नॉर्मल आहे. ओके, तुम्ही नका टेन्शन घेऊ." पण अवनी घाबरलेली असते. आणि मग अवनी पुढे निघून जाते. इकडे पाल्या डोक्याला हात लावतो आणि म्हणतो, "अरे काय बोललो मी?" असं त्याच्या मनाला वाटत असतं. परत तो फोनवर बोलायला लागतो आणि म्हणतो, "ए टरम्या, झालं की नाही त्या गाडीचं?" पुढे मग अवनी इकडे अंघोळीसाठी जाते. राजा तिला म्हणतो, "अहो थांबा जरा 1 2 मिनिटं थांबा. 2 मिनिट वेटिंग हां. आमचा धन्या गेलाय. 2 मिनिट हां. त्याचं कॉलेज आहे ना, तो कॉलेजला रोज जातो. त्याचं ब्राईट फ्युचर आहे ना." मग अवनी म्हणते, "हां, ठीक आहे. मग मी नंतर येते." पण राजा म्हणतो, "नाही, नाही थांबा तुम्ही 2 मिनिटं थांबा." आणि मग राजा परत दरवाजा ठोठवायला लागतो बाथरूमचा आणि धन्याला म्हणतो, "अरे धन्या बाळ ये लवकर ये बाहेर." धन्या, धन्या म्हणून तो हाक मारत असतो आणि लवकर बाहेर येण्यासाठी त्याला बोलवत असतो. इकडे पाल्या आतनं बाहेर येतो. राजाला म्हणतो, "राजा, अरे काय झालं?" राजा म्हणतो, "धन्या आत गेलाय." पाल्या म्हणतो, "आत गेलाय धन्या?" वहिनी वेटिंगवर आहेत. अवनी म्हणत असते, "राहू द्या." पण परत धन्या जातो, पाल्या जातो आणि मग परत दरवाजा ठोठवायला लागतो. तेवढ्यात यशोधन येतो. यशोधन त्यांना विचारतो, "अरे काय झालं? का दरवाजा ओढताय?" पाल्या म्हणतो, "अरे धन्या आत गेलाय आणि वहिनी इथं वेटिंगवर थांबल्यात." शून्यन देखील पॅनिक होतो आणि मग परत तोही देखील ओरडायला लागतो, "धन्या, धन्या" म्हणून आणि ते तिघे देखील दरवाजा वाजवायला लागतात जोरजोरात. आणि अर्धवट अंघोळ केलेल्या स्थितीत तसाच बाहेर येतो. त्याच्या अंगाला साबण लागलेला असतो. अवनी तिकडे बघायला लागते. धन्याचं लक्ष नसतं. धन्या त्यांना म्हणत असते, "काय तुम्ही ओरडायला लागलाय? बाहेर ये, बाहेर ये, बाहेर ये. 2 मिनिटं सुखानं अंघोळ सुद्धा करू देत नाही तुम्ही. बघितलंय ना तुम्हाला कॉलेजला जायचंय म्हणून." एवढ्यात त्याचं लक्ष अवनीकडे जातो आणि तो घाबरतो आणि म्हणतो, "अवनी थांब, वहिनी इकडे बघू नका तुम्ही." आधी नाही काय सांगायचं ते वहिनी आहेत ते म्हणून आणि मग तो पाल्याकडे असलेला टॉवेल घेतो आणि तिथून हळूच बाजूने निघून जातो दुसरीकडे अंघोळ करण्यासाठी. मग अवनी अंघोळीसाठी जाते. पुढे हॉस्पिटलमधील सीन घेतलेला आहे. विवान महेशला खोटं-खोटं काहीतरी सांगत असतो. महेश म्हणतो, "अवनीचं काय?" विवान म्हणतो, "अरे जीवावर बेतलं रे माझ्या. मारामारी झाली, हातापायी झाली, पण आता सगळं ओके. तू काही टेन्शन घेऊ नकोस." महेश म्हणतो, "अवनी, मारामारी, हातापायी हे काही मला कळत नाही. जरा नीट सांगशील का?" विवान म्हणतो, "तुला जसं त्याच्या भावानी मारलं ना, तसं मला देखील मारलं." स्वाती मागून ऐकत असते. तिला देखील आश्चर्य वाटतं. महेश म्हणतो, "म्हणजे रात्री तू तिथे भांडायला गेला होतास?" विवान म्हणतो, "मी काय गल्लीतला गुंड आहे का? मी कशाला जाऊ तिथे भांडायला? मी एक एन-आर-आय रिटर्न आहे. मी ना तिला अंकलची सिच्युएशन सांगायला गेलो होतो." "अरे मला माहिती आहे, अंकल कितीही चिडले ना अवनीवर, तरीही त्यांचा जीव आहे अवनीवर. मी तिला सांगायला गेलो तिथं, पण अवनी." तो ना थोडंसं इमोशनल करत असतो त्या दोघांना. महेश म्हणतो, "काय? काय बोलली काय ती?" तो त्याला झालेली दुखापत दाखवतो आणि म्हणतो, "हे झालं." "अरे तुला खरं सांगायचं तर मला जी दुखापत झाली ना त्याचं काही वाटत नाही. मला काय मारलं त्याचं मला काहीच वाटत नाहीये. पण ती जे अंकलबद्दल बोलली ना, ते माझ्या इथं लागलं." म्हणजे तो त्याच्या हृदयावर हात ठेवून सांगत असतो. महेश म्हणतो, "काय? काय बोलली काय ती?" विवान मुद्दाम त्याला फुलवत असतो आणि म्हणतो, "अरे सोड ना यार." विवान म्हणतो. तरी महेश म्हणतो, "काय बोलली ते सांग मला." विवान सांगायला लागतो, ती म्हणाली, "ते कोण चंद्रकांत देशमाने? मी नाही ओळखत त्यांना." मी म्हटलं तिला, "त्यांची कंडिशन फार वाईट आहे. खूप सीरियस आहेत ते आता. तू ये माझ्याबरोबर." ती म्हटली, "माझा काही संबंध नाहीये त्यांच्याशी. त्यांना काही का होईना, मी परत त्या घरात जाणारच नाहीये." विवान थोडंसं रडण्याचं नाटक करून तिला सांगत असतो, की "अरे महेश, मी तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केलेला चल माझ्यासोबत, चल म्हणून. अंकलची तब्येत नाहीये चांगली, तू चल माझ्यासोबत." विवान काहीतरी खोटं नाटं महेशच्या डोक्यात भरवत असतो. महेशला अवनीविरुद्ध भडकवत असतो. स्वातीला हे पटत नसतं, पण हे झालंय असंही तिला वाटत असतं. त्यामुळे ती देखील अवनीवर चिडलेली असते. पुढचा सीन हा अवनीचाच घेतलेला आहे. इकडे अवनी अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेलेली असते. बाथरूमची कडी काही नीट बसत नसते. ती बाथरूममध्ये बघते तर बाथरूम एकदम खराब परिस्थितीमध्ये असतं. नळ गळत असतात. इकडे-तिकडे पाहत असते तर कुठेतरी कपडे लोंबकळलेले असतात. बाथरूम पूर्ण अस्ताव्यस्त असतं. कुठेतरी पाल असते. ती खूप श्रीमंत घरातली असल्यामुळे तिला एकदम चांगल्या बाथरूमची वगैरे अशी सवय असते किंवा तिनं असं कधी बघितलेलंच नसतं. आता तिच्याकडे दुसरा काही ऑप्शन नसतो. त्यामुळे ती तेच यूज करायला लागते. इकडे राजा धन्याला ओरडत असतो, "काय रे तुझी काय एवढी गडबड होती?" धन्या म्हणत असतो, "गडबड अशी काही नव्हती, पण माझं लेक्चर चुकलं असतं." त्याच्यामध्ये लेक्चरचं कौतुक मला नको सांगू हां. प्रेझेंट कमी होती तर मला बोलवून घेतलं होतंस तू. विसरलास काय तू? धन्या म्हणत असतो, "अरे राजा माणूस सुधारू पण शकतो ना. कालचं गाढव आजचं घोडा बनलंय." राजा म्हणत असतो, "वहिनी आली म्हणून लय शायनिंग मारून राहिला का रे तू?"
तसं नाही, ते नॅचरलीच होऊन राहिलं. मग राजा त्याला चुकून मारायला जात असतो. तेवढ्यात अवनी येते. धन्या म्हणत असतो, "वहिनी, वहिनी." पण त्याला असं वाटतं, की धन्या आता देखील फसवतोय. त्याचं लक्ष जातं तेव्हा तो बघतो, की अवनीच आहे खरोखर. मग तो त्याला सोडून देतो आणि मग तो अवनीला विचारायला लागतो, "काय काय हवं होतं काय तुम्हाला?" अवनी म्हणते, "काय काही नाही, कपडे धुवायचे होते." राजा म्हणतो, "काय मी आहे ना इथं, मी धुतोय ना कपडे." अवनी म्हणते, "नाही, मी धुते ना, वॉशिंग मशीन आहे ना." राजा म्हणतो, "हां, आहे." धन्या म्हणतो, "आहे?" राजा म्हणतो, "आहे म्हणजे होती." धन्या म्हणतो, "होती?" परत अवनीला थाप मारायला लागतो. "होती, मशीन होती. एआयवाली वॉशिंग मशीन होती आमच्याकडं. पण ते काय झालं ना, इथलं पाणी मानवलं नाही ना, त्यामुळं म्हणजे ते काय आहे ना, इथल्या पाण्यानं ना त्याचे पार्ट खराब झाले आणि काही हरकत नाही, आपण नवीन मशीन घेणार आहे, घेऊन टाकू आता लगेच." मग यश आणि धन्या त्याच्याकडे बघतच बसतात. म्हणते, "हां, पण तोपर्यंत काय करायचं?" राजा म्हणतो, "हां, तोपर्यंत आपल्याकडे एक बरोबर सोल्युशन आहे. चला या तुम्ही." म्हणून तो तिला बाहेर घेऊन जातो. तिला विहिरीजवळ घेऊन जातो आणि म्हणतो, "ही आहे ना तोपर्यंत नॅचरल वॉशिंग मशीन, देवी आईनं दिलेली नॅचरल वॉशिंग मशीन. मी धुतो इथे कपडे." अवनी म्हणते, "नाही नको, मी धुते ना." तेव्हा म्हणतो, "बरं ठीक आहे, काय हरकत नाही." आणि तो तिथला ना एक काठीसारखे ते कपडे आपटायचं असतं ना, ते देतो तिला आणि म्हणतो, "ह्याने कपडे धुवा, स्वच्छ निघतील एकदम." अवनी आश्चर्याने त्याच्याकडे बघायला लागते आणि म्हणते, "ह्याने कपडे धुता?" तेवढ्यात यशा येतो आणि म्हणतो, "अरे राजा, त्यांना कशाला सॉरी कामं करायला लावला तू?" राजा म्हणतो, "दादा मी नाही, त्याच म्हणाल्या." अवनी म्हणते, "नाही, हो मीच म्हणाले होते." यशा म्हणतो, "नाही, नाही, तुम्ही नका करू, तो करेल. तुम्ही फक्त पाण्यातनं काढा, तो वाळू घालेल. चहा घ्या." आणि मग तो तिला चहाचा कप देतो. राजा अवनीला म्हणतो, "घ्या ना, टक्कर घ्या ना." अवनी म्हणते, "टक्कर?" म्हणजे अवनीला कळत नाही राजाचं बोलणं. राजा म्हणतो, "चहाला आम्ही टक्कर म्हणतो, घ्या तुम्ही." मग अवनी चहाचा कप घेते हातात. परत तिला तिच्या वडिलांचं टेन्शन येत असते. मग ती राजाला म्हणते, "बाबांचं खूप टेन्शन येऊन राहिलं रे." राजा म्हणतो, "फोन करताय का त्यांना?" अवनी म्हणते, "नाही उचलणार ते फोन." राजा म्हणतो, "थांबा, एक सोल्युशन आहे माझ्याकडं." मग तो पाल्याला बोलायला लागतो, "ए पाल्या, इकडे ये पाल्या." मग पाल्या बाहेर येतो. म्हणतो, "काय काय झालं रे राजा?" राजा म्हणतो, "ह्या सांगतायत ना, त्या नंबरवर जरा फोन लाव ना." पाल्या म्हणतो, "हां, ठीक आहे." मग तो विचारतो, "काही सीरियस मॅटर आहे का?" राजा म्हणतो, "नाही, नाही, काय नाही. त्यांच्या भावाचा नंबर आहे. त्यांच्या भावाच्या नंबरवर जरासा फोन लाव." मग अवनी म्हणते, नंबर देते. डायल करून देते. पाल्या परत विचारत असतो, "काही सीरियस नाही आहे ना?" फोन लागल्यानंतर पाल्या विचारतो अवनीला, "काय विचारायचं काय?" मग ते अवनी म्हणते, "महेश साहेब आहेत का विचारा." मग फोन लागतो. तिकडून स्वाती फोन उचलते आणि पाल्या तिला विचारतो, "हॅलो, महेश साहेब आहेत का?" स्वाती तिकडून म्हणते, "नाही, महेश नाही आहे आता. तुम्ही नंतर फोन करा." लगेच अवनी पाल्याकडून फोन हिसकावून घेते आणि ती स्वतः बोलायला लागते स्वातीसोबत. "हॅलो, हां वहिनी, वहिनी मी बोलतेय, अवनी. वहिनी मला सांग बाबा कसे आहेत? कसे आहेत गं बाबा?" तिने विवानला सांगितलेलं ऐकलेलं असतं त्यामुळे ती अवनीवर चिडलेली असते. ती अवनीला म्हणते, "अवनी मला असं कधीच वाटलं नव्हतं तू अशी वागशील ते. असं वागण्या अगोदर एकदा तरी तू विचार करायला हवा होतास अवनी, की ह्याचे परिणाम काय होतील ते." ती म्हणते, "अगं वहिनी, माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नव्हता." ती म्हणत असते, "पर्याय नव्हता तुझ्याकडे?" अवनी म्हणते, "अगं वहिनी, मी तुला सगळं भेटून सविस्तर सांगते. पण तू मला सांग बाबा कसे आहेत बाबा? प्लीज सांग ना बाबा कसे आहेत ते." स्वाती म्हणते, "बाबांना ॲडमिट केलंय हॉस्पिटलमध्ये." ऐकल्यानंतर अवनीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तिच्या हातातून फोन असतो तो खाली पडायला लागतो. रडायला लागते. स्वाती तिकडून "अवनी, अवनी" म्हणत असते, पण अवनीच्या हातातून फोन पडलेला असतो. म्हणजे तिला विचारत असतो, "काय झालं?" मग पाल्या यशाला बोलवतात, "यशा ये लवकर बाहेर ये." यशा बाहेर येतो आणि म्हणतो, "काय काय झालंय काय यांना?" अवनी रडतच असते. ती म्हणते, "बाबांना ॲडमिट केलंय." सगळ्यांनाच थोडंसं वाईट वाटायला लागतं. राजा तिला समजवत असतो, "मॅडम, सरांना काही होणार नाहीये. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. अहो ते एकदम रफ अँड टफ माणूस आहेत ते. आणि होप सोडू नका तुम्ही. होप लय तोप सोयच आहे." अवनी म्हणत असते, "मला बाबांना आत्ताच्या आत्ता भेटायचं आहे." यशा म्हणतो, "अरे काय पण कर आणि गाडी अरेंज कर लगेच." राजा कोणाला तरी फोन लावण्यासाठी जातो. पाल्या म्हणतो, "अरे यशोदा काय बोलून राहिला तू? दोघांना बघता क्षणी ते मारून टाकतील त्यांना." यशा म्हणतो, "पोटची पोरगी आहे ती." आपल्याला खूप टेन्शन येत असतो. म्हणत असतो, "अरे त्यांची पोरगी आहेत, पण राजा नाही आहे ना त्यांची पोरगी." हे माझं म्हणणं चुकीचं असेल, पण खरं आहे, पण कटू आहे, पण सत्य आहे. अशा पाल्याला शांत करतो आणि म्हणतो, राजाला बोलवतो, "अरे झालं का? झालं का नियोजन गाडीचं?" राजा म्हणतो, "थांब, आलो थांब." राजा येतो आणि म्हणतो, "झालंय, गाडीचं नियोजन झालंय." तो म्हणतो, "जा पटकन घेऊन जा त्यांना हॉस्पिटलमध्ये." पाल्या म्हणतो, "ए थांब, मी येतो तुमच्याबरोबर." आणि देखील म्हणतो, "हां, जा."
मग राजा म्हणतो, "अरे ऐक ना." मी इकडे खूप टेन्शनमध्ये असते. पण पाल्या म्हणत असतो, "बरं ऐक ना, माहिती मी तुझ्याशी नीट वागत नाही, तुला कधी दादा वगैरे म्हणत नाही. पण हां, माझा जीव आहे तुझ्यावर." राजा म्हणत असतो, "अरे पाल्या तसं काही होणार नाहीये, तू काही काळजी करू नकोस. आणि काय पण वाटलं ना पोलिसांच्या अगोदर मी तुला 100% फोन करणार." पाल्या म्हणतो, "100% करशील ना?" राजा म्हणतो, "होय, नक्की करणार." आणि मग तो अवनीला घेऊन जायला निघतो. पुढील सीन हा अण्णांचा घेतलेला आहे. अण्णा खूप खुश असतात. ते रस्त्याने जात असतात. त्यांना तिथे एके चहाच्या टपरीवर दत्ता बसलेला दिसतात. अण्णा तिथे सायकल लावून आतमध्ये येतात तिथे चहाच्या टपरीजवळ. दत्ताला चिडवण्यासाठी मुद्दाम म्हणत असतात, "बाईचा आशीर्वाद, ड्रायव्हर कायम आबाद." अण्णा दत्ताकडे बघत मोठ्या आवाजात त्याला सांगत असत, "2 स्पेशल वडापाव आणि 1 टक्कर दे रे." आणि मग ते पुढे त्या चहावाल्याकडे बघत "इथं कुठं जळल्याचा वास येतोय काय रे?" तो चहावाला म्हणत असतो, "कुठं? कुठं?" तर अण्णा म्हणतात, "अरे इकडं नाही रे, इकडं, इकडं. ते बघ ते तिकडं." ते दत्ताकडे डोळे करून म्हणत असतात. अण्णा दत्ताजवळ येतात आणि म्हणतात, "ए दत्त्या, खलबत्त्यात घालून कुठल्यासारखं तोंड झालंय रे तुझं? पार सुकून गेलंय रे. माझ्या घरी सूनबाई आली." "अरेरेरे! काय रे, केवढा करपलाय रे बघ तू. काय बी करून माझ्या पोराचं लगीन मोडता आलं नाही म्हणून वाईट वाटतंय ना रे तुला? बुरी नजर वारे, युअर थोबाड इज ब्लॅक." अण्णांचं इंग्लिश तर खतरनाक आहे. ना मग सगळ्यांना ओरडून म्हणतात, "ए, कुणाला काय बिस्कुट, चहा, वडा, क्रीम रोल काय पाहिजे ते घ्या. सुलीचा शापूस आहे म्हणून आपण खुश आहे. धोंडीराव बजाजी दांगट्यांच्या घरी सून आले. बाईचा आशीर्वाद लाभलाय आम्हाला. हा सगळ्यांना काय पाहिजे ते घ्या." अण्णा खूप खुश असतात. तिथली एक व्यक्ती उठते आणि म्हणते, "अहो अण्णा, कसं काय जमलं तुमच्या पोराचं?" आता पुढे रागानं म्हणायला लागतो, "काही जुळलं-बिळलं नाहीये. अरे या नालायक माणसाने आणि त्याच्या 4 नालायक पोरांनी पोरीला फूस लावून पळवून आणलंय घरी. अरे तिच्या बापाला फसवून आणलंय त्या पोरीला पळवून. नाहीतर असल्या दारुड्यांच्या खुनी माणसांच्या घरी कोण कशाला पोरगी देईल?" अण्णा ओरडतात आणि म्हणतात, "दत्त्या, जिभेला जिभेला ब्रेक, उत्तम ब्रेक." आता इकडे खूप वाईट साईट अण्णांना बोलत असतो. पुढे मग अवनी गडबडीने बाहेर पडत असते राजाला घेऊन. अशा धन्या, पाल्या अवनीला काहीतरी समजवत असतात. पण अवनी ते ऐकत नसते आणि अवनी चालतच असते स्वतःची. मग राजा चप्पल घालून तिच्या मागे मागे पळत असतो. सुलात्या हे सगळं काही पाहत असते. सुरुवातीला वाटत असतं की अवनी गेली म्हणून ती म्हणते की सगळ्यांना सांगायला पाहिजे सून गेली वाटतं पळून. मग सुलत्या तिथील सगळ्यांना बोलवायला लागते. काळे मावशी, गुरुजी वगैरे वगैरे बरेच जण असतात त्यांना बोलवायला लागते आणि सांगते की अहो ती धोंड्याची सून दुसऱ्याच दिवशी पळून गेली. रडून रडत रडत पळून गेली. असं तसं सगळ्यांना सांगत असते. या पेताड घराण्यात ती सून नसती राहत, ती पोरगी नसती राहत इथं. एकतर ती पळवून आणलेली पोरगी आणि ही भांडकुदर भावंड सगळी. ती तो पेताड धोंड्या यांच्या या गब्बाळ वागण्याला कंटाळली आणि गेली घर सोडून. यशा, पाल्या आणि धन्या त्याच्याकडे पाहत असत पण ते काही बोलत नसते. सुलत्या म्हणत असते, "माझा शाप अखेर खरा ठरला." पाल्या म्हणतो, "ए आत्ते, तू काही डोक्यावर पडली आहे काय रे?" धन्या म्हणतो, "नाहीतर काय? सिच्युएशन काय आहे? तू बोलते काय? तुला काय अकलेचा भाग आहे की नाही?" सुलत्या म्हणते, "ए दीडशाण्या पाल्या, काय रे गेलीस ना रे तुमच्या घरची सून घर सोडून? तुझा बाप तर माझ्यासमोर लय तोरात नाचत होता इकडं लाइटिंग डान्सिंग, लाइटिंग डान्सिंग म्हणून. काय र आत्ता काय झालं? माझा शाप खरा ठरला की नाही?" पाल्या म्हणत असतो, "ए आते तुला फुल अँड फायनल सांगतो हं. बिनबुडाचं आणि बिनशेंड्याचं अजिबात बोलायचं नाही, खपून घेतलं जाणार नाही. अगं कधीतरी परिस्थिती बघून बोलत जा ना." तुला त्या म्हणतात, "सगळ्यांना सांगा, सगळ्यांना बोंबलून बोंबलून सांगा, तुमची सून पहिल्याच दिवशी निघून गेली रडत रडत म्हणून." मग ती ओरडून ओरडून म्हणत असते, "गेली गेली, धोंड्याची सून गेली म्हणून." विचारते, "अगं काय झालं?" सुलू म्हणते, "अगं धोंड्याची सून गेली, मला सगळ्यांना सांगायचंय, थांब तू थांब." इकडे अण्णांना खूप राग आलेला असतो. ते दत्ताला म्हणत असतात, "माझ्या राजाला जर काय बोलला ना तर रडेपर्यंत तुडवीन तुला. आणि रडला का म्हणून आणि तुडवीन." दत्ता म्हणतो, "अरे जा रे जा तुझा राजा." म्हणतात, "माझ्या राजाचं प्रेम आहे त्या पोरीवर आणि त्या पोरीचं देखील प्रेम आहे त्याच्यावर. शिकलेली आणि खानदानी पोरगी आहे माझी सून." दत्ता म्हणतो, "खानदानी? बघ आता तू, तुझ्या खानदानावर कशी लाथ मारून जाते ती. 5-5 बापा यांच्या घरात एकटी बाई कशी राहणार आहे?" अण्णा म्हणतात, "माझी सून राहणार आहे." आम्ही आमच्या घरी सॉरी, मी आमच्या सुनेला घरी राबण्यासाठी आणि भांडी-धुणी करण्यासाठी नाही आणलेली, तर आमच्या घराला घरपण यावी म्हणून आणले. तिचं हसणं टिकावं म्हणून
जीवाचं रान करू आम्ही सगळेजण. रक्ताची नसली ना, तरी माझी सून माझ्या पोरीसारखी आहे. तर दत्ताचा फोन वाजायला लागतो. तिकडे सुलू आत्याने फोन केलेला असतो. ते "अरे दत्त्या, तुला आनंदाची बातमी द्यायची आहे." "अरे त्या धोंड्याची सून आहे ना, घर सोडून गेली." दत्ता म्हणतो, "काय म्हणती?" आणि मग तो हसायला लागतो अण्णाकडे बघून. ती पोरगी आहे ना, घर सोडून गेली घर आणि तिची पोरं आहेत ना, ती तिच्या मागे तिला थांबवायला मागे-मागे पळत होती. दत्ता इकडे हसत असतो आणि म्हणत असतो, "खरंच काय?" सुली म्हणते, "अरे खरंच. एक मी जे आता तुला सांगते ना, ते सगळ्या गावाला बोंबाबोंब करून सांग. सगळ्यांना कळायला पाहिजे. त्या धोंड्याची आहे ना चांगली जिरव. माझ्या शापाला आहे ना कावळीनीचा शाप म्हणत होता, कावळीचा शाप. त्याला आता म्हणावं सुलक्षणाच्या शापात ना लई पॉवर आहे, लई पॉवर आहे." इकडं खूप हसत मोठ्या म्हणत असतं, की थांब आता सगळ्या जगाला सांगणार. त्याचा हाय नाही तेवढा ना सगळा माज उतरवून टाकणार आहे मी. तुला त्या फोन ठेवते आणि म्हणते, "लई बाईचा आशीर्वाद, बाईचा आशीर्वाद" म्हणून उमलत होता ना, आता बाई पण गेली आणि आशीर्वाद पण गेला. ती खूप खुश होऊन हसत असते. पुढचा सीन अवनीचा आणि राजाचा घेतलेला आहे. अवनी चालत-चालत जात असते. राजा म्हणत असतो, "अहो मॅडम तुम्ही चालत जाणार आहे काय? थांबा ना मॅडम." अवनी थांबते आणि म्हणते, "तू का येतोयस माझ्या मागे? मी जातोय ना बाबांच्याकडे. तू जे काही होतंय ना, ते सगळं तुझ्यामुळे होतंय." राजा म्हणतो, "माझ्यामुळे?" अवनी म्हणते, "हां, मग तुझ्यामुळे नाही तर कोणामुळे? सगळं काही तुझ्याचमुळं होतंय. तूच घेऊन गेलास ना मला पोलिस स्टेशनमध्ये." म्हणतो, "अहो तुमच्या परमपूज्य बाबांनी आहे ना माझ्या डोक्यावर बंदूक धरली होती. ते तुम्हाला दिसलं नाही का?" म्हणते, माझ्या बाबांच्या बद्दल एकही शब्द ऐकून घेणार नाहीये हां मी." राजा म्हणतो, "अरे मी फक्त परमपूज्य म्हटलंय त्यांना." राजा म्हणतो, "अरे तू काही बोलूच नकोस." म्हणते, "काय काय गरज होती रे तुला खोटं-खोटं लग्न करायची? माझ्या बाबांना किती त्रास होतोय त्याच्यामुळे." रडत असते आणि म्हणते, "उगाच मला आता गिल्टी फील होतंय. उगीच मी स्वप्न पाहिली, करिअरच्या मागे धावली. स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायचे होते ना मला. काय उपयोग आहे ते गोल्ड मेडल आणि त्याचा असं वाटतंय उगीच मुलगी म्हणून जन्माला आले मी तर." अवनीला खूप वाईट वाटत असतं आणि ती रडत असते रस्त्यात मध्येच थांबून. राजा बाहेर येतो आणि म्हणतो, "अहो तुम्ही असं रस्त्यात काय रडताय? माणसं बघतील आणि माझ्यावर कंप्लेंट टाकतील हो. जेलात टाकतील. तुम्ही बसा गाडीत." मग तो तिला गाडीत बसवतो. ते समजावत असतं, "अहो तुम्ही एवढं का निगेटिव्ह थिंकिंग करताय? तुमच्या बाबांना काही होणार नाहीये. एकदम टकाटक आहेत ते. 2 दिवसात ते व्यवस्थित होतील. एकदम 2 दिवसात ठीक होतील की नाही बघा ते." अहो, ते एकदम सगळं ना ट्रेसमुळे झालंय. अवनी म्हणते, "अरे तू ड्रायव्हर आहेस की डॉक्टर आहेस?" राजा म्हणतो, "अहो कॉमन सेन्ससाठी काही डॉक्टर असायची काही गरज नाहीये. तुमच्या बाबांना काही झालं असतं ना तर 100 कॉल आले असते तुमच्या वहिनीचे." अवनी म्हणते, "म्हणजे कॉल येण्याची वाट बघतोयस का तू?" म्हणत असतो, "अहो काही नाही कॉमन सेन्स म्हणून म्हणतोय तुम्हाला." ती म्हणते, "तू काही बोलू नकोस. तू काही बोलायला गेलास ना सगळं वाकडंच घडतंय." आणि बघा राजाचा तेवढ्यात फोन वाजायला लागतो. त्याला निपाणी पोलीस स्टेशनमधून कॉन्स्टेबलचा फोन आलेला असतो. म्हणतो, "अरे काय, काय चाललंय?" राजा म्हणतो, "हां, काय नाही चाललंय. ऊन जास्तच आहे जरा दरवर्षीपेक्षा." म्हणतो, "हां, पाणी पित राहायचं. बरं मी काय म्हणतो, दोघांनी पोलीस स्टेशनला येऊन भेटा." राजा म्हणतो, "अहो आता काय सगळ्या फॉर्मॅलिटी झालीच ना. तुमचा आशीर्वाद पण घेतलाय आम्ही." कॉन्स्टेबल म्हणतो, "अरे पण मॅरेज सर्टिफिकेट राहिलं ना तुमचं. ते घ्यायला यायला लागेल ना तुम्हाला." इकडे राजाला टेन्शन येतं. परत आता अवनीला काय खोटं सांगायचं पोलीस स्टेशनमध्ये जाण्यासाठी. तो कॉन्स्टेबलला एकच मिनिटं म्हणजे त्याला अवनीसमोर बोलायचं नसतं म्हणून तो अवनीला देखील ॲक्शन करून सांगतो आणि मग तो गाडीतून बाहेर येतो. मग म्हणतो, "साहेब एकट्यानं आलं तर नाही का चालणार ना?" कॉन्स्टेबल म्हणतो, "हां, लग्न तू एकट्याने केलंय का? लग्न दोघांनी केलंय ना? दोघांनी मिळून यायचं. का 2 दिवसात सोडलं तिला?" राजा म्हणतो, "नाही साहेब, असं का बोलताय तुम्ही?" कॉन्स्टेबल म्हणतो, "मॅडमांनी सांगितलंय दोघांनी मिळून यायचं तरच सर्टिफिकेट देणार. मग तुम्ही दोघांनी या." राजा म्हणत असतो, साहेब." पण कॉन्स्टेबल म्हणतो, "एक किंतूपर्यंत आहे ना, हे सगळं लग्नाच्या अगदी. आत्ता नाही हां. सांगितलं यायचं तर यायचं." कॉन्स्टेबल त्याला ओरडत असतो. मग नंतर राजा म्हणतो, "हां, ठीक आहे साहेब." मग कॉन्स्टेबल, "हां, ठीक आहे ठेव." राजा स्वतःशीच बोलायला लागतो, "मेलो आता, थेट मेलो. दिव्याई आपली भेट आता थेट कुंडाच्या 7व्या पायरीवर." मग अवनी इकडे हॉर्न वाजवून राजाला बोलवायला लागते. ते अण्णाचे आणि दत्ताचे भांडण सुरूच असतात. अण्णा म्हणत असतात, "तुझे पुढे आलेले दात आहेत ना, ते पाडून टाकीन हां मी तुझे." त्यामुळे असत म्हणत, "हे, तू दात पाडणार आहेस माझे?" खूप खूप मोठ्याने हसत असतो आणि म्हणतो, "हां, लय बोललास ना तू आता. लय गाजलास तू आता. हा तुझा सगळा माज आहे ना, तो सगळा आता उतरणार आहे." अण्णा चिडतात आणि म्हणतात, "ए दत्त्या." दत्ता म्हणतो, "दत्त्या काय दत्त्या? दत्तात्रय बजाजी डांगाट. इज्जतीत नाव घ्यायचं आपलं हां. तुला नसेल इज्जत, पण आपल्याला आहे ना इज्जत आहे." ना म्हणतात, "ए नीट बोलायचं." दत्ता म्हणतो, "नीट बोलायचं? अरे तुझी सून आहे ना रडत-रडत घरातनं निघून गेली. त्याच्याशी कसं नीट बोलायचं?" अण्णांना ह्यातलं काहीच माहिती नसतं त्यामुळे त्यांना टेन्शन येतं. ते चिडून आहेत ना दत्ताची कॉलर पकडतात. दत्ता म्हणतो, "सत्य आहे. सत्य आहे ना हे कटू असतं.
कॉलर धरल्यानं ते बदलत नसतं. इकडं बघ तिकडं आणि तिकडून राजा आणि अवनी गाडीतून जात असत. अवनी रडत असते गाडीत. तिला तिच्या वडिलांचं टेन्शन आलेलं असतं. मग दत्ता हे दाखवून ते हसत असतो मोठ्या-मोठ्याने. "अरे धोंड्याची सून रडत-रडत निघून गेली." ते आजूबाजूची माणसं अण्णांच्याकडे पाहत असतात. दत्ता म्हणत असतो, "आता गेली रे गेली, आता ती नाही येणार परत." हा म्हणतो, "ना सडा ना रांगोळी, तुझ्या घरात येत नसती रे बाई. तुला ना बाईचा आशीर्वाद नाही, तुला फक्त बाईचा शाप." तो त्याच्यावर मोठ्या-मोठ्याने हसत असतो आणि तो म्हणत असतो, "तू काय म्हटलं? लाडू खा, तुझी क्रीम रोल खा, बिस्कुट खा. अरे खा, खा, खा." सगळ्यांना म्हणत असतो तो, "अरे खा, खा, माझ्याकडून खा आता हे सगळं. ह्याची सून गेली रडत-रडत." असं म्हणून तो हसत असतो आणि नाचत असतो आणि सगळ्यांना म्हणत असतो, "अरे घ्या रे घ्या, सगळ्यांनी घ्या." अण्णांना इकडे खूप वाईट वाटत असतं. पण खरी परिस्थिती काय झालं हे कोणालाच माहिती नसतं. इकडे दत्ता नाचतच असतो. अण्णा आपले शांत होऊन त्यांची सायकल घेतात आणि निघून जातात आणि आजचा एपिसोड हा इथेच संपवलेला. आजचा एपिसोड खूप सुंदर आणि छान होता. पुढील भागामध्ये अवनी हॉस्पिटलमध्ये गेलेली असते. स्वाती तिला ओरडत असते, "बाबांना काही झालंय तरी तुला काही वाटणार नाही असं म्हणालीस तू?" ती म्हणत असते, "कुणी सांगितलं तुला हे?" स्वाती म्हणते, "विवानी सांगितलंय." आणि मग ती तिच्या आईजवळ जात असते. तिची आई तिला ओरडते आणि म्हणते, "तू का आलीयस इथे? स्वतःचा होऊ घातलेला संसार मातीत मिळवलास आणि माझा संसार तू उद्ध्वस्त करायला निघालेस." असं म्हणून ती अवनीला जोरात मारते. मालिका खरंच खूप सुंदर आहे. पाहायला नक्की विसरू नका टीव्हीवर आणि आपले एपिसोड्स रिव्ह्यू तुम्हाला आवडत असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुढे भेटूया पुढचे ट्विस्ट बघायला. धन्यवाद. थँक यू. बाय.